तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटी अंतर्गत आपल्याला शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, त्यासाठी कशाप्रकारे प्रोसेस आहे, त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपल्याला समजेल की ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. तर ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायची आहे व इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व OTP वरती क्लिक करायचं. OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे व OTP तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकता, वरील आपले नाव दिसेल. इथे आपली संपूर्ण प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे व इथे अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकता सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन दिसेल. याच्या पुढे आपल्याला सिंचन साधने व सुविधाच्या पुढे बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल. बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे व इथे आपण पाहू शकता आपल्याला सर्व आपली भरलेले सर्व फॉर्म आपल्याला दाखवले जातील. इथे खाली आपण केलेले अर्ज दाखवतील व आपल्याला इथे तालुका निवडायचा आहे. तालुका आपला ऑटोमॅटिक निवडला जाईल. गाव निवडायचं आहे, गावही निवडलं जाईल. इथे मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे व मुख्य घटकवरती क्लिक करून आपल्याला सिंचन साधने आणि सुविधा याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे पुढे थोडासा सर्व्हर प्रॉब्लेममुळे लोड घेत आहे. इथे पुढे बाब निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे खूप सारे ऑप्शन दिसतील. वैयक्तिक शेततळे याच्यावरती क्लिक करायचं आहे. वैयक्तिक शेततळे खाली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. थोडासा लोड घेत आहे. इथे आपल्या उपघटक याच्यावरती क्लिक करायचं आहे. उपघटकमध्ये इनलेट आणि आउटलेटसह असे 2 ऑप्शन दिसतील. याच्यावरती वरच्यावरती क्लिक करायचं आहे. जो आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे तो निवडू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आहे व इथे आपल्याला किती मीटरमध्ये आपल्याला शेततळीच्या ऑनलाईन करायचं आहे हे आपल्याला दाखवेल. आपल्या शेततळ्याची लांबी रुंदी किती असायला पाहिजे हे आपल्याला किती प्रकारे ऑनलाईन करायचं आहे याच्यावरती दाखवेल. याच्यामधलं आपल्याला कोणतं आवश्यक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण कोणत्यावरतीही क्लिक करू शकता, जसं आपल्याला आवश्यकता आहे असं क्लिक करू शकता. तर आपल्याला निवडून घ्यायचं आहे. निवडून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. खाली स्लोप हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती आपल्याला जो ऑप्शन निवडायचा आहे तो निवडू शकता. तो निवडून झाल्यानंतर इथे खाली दिसेल मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक शेततळे तयार केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे राईटवरती क्लिक करायचं आहे. कप्प्यामध्ये क्लिक केल्यानंतर राईट असा ऑप्शन येईल. इथे आपल्याला जतन करा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. मुख्य घटक यशस्वीपणे समाविष्ट अर्ज केला आहे. याच्यावरती आणखी घटक निवडायचे आहेत का, नोवरती क्लिक करायचं आहे व अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. वरी आपल्याला अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपल्याला अर्ज केलेल्या बाबीबद्दल माहिती देईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे व पहावरती क्लिक करायचं आहे. इथे वरील ऑप्शन पाहू शकता आपण, पहा निळ्या कप्प्यात आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. येथे आपण पाहू शकता आपण केलेले सर्व अर्ज आपल्यासमोर इथे उघडले जातील. आपण अर्ज पाहू शकता अशा प्रकारे व इथे आपल्याला खाली कप्प्यामध्ये राईट टिक मार्क करायचे आहे. त्यांच्या अटी व शर्तींना लागू होतील आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे व अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण प्राधान्य क्रमांक निवडून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला जी वस्तू जे प्राधान्य क्रमांक निवडून घ्यायचा आहे, जे वस्तू आपल्याला आधी लागायची आहे त्याच्यासाठी आपण प्राधान्य क्रमांक निवडू शकता. 1, 2, 3, 4 काय असेल ते आपले सर्व फॉर्म दाखवले जातील. इथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे व इथे आपल्याला
टिक मार्क करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे. व आपल्या साध्या मेसेजमध्ये महाजीओवी तर्फे मेसेज येईल आपल्या नावासहित की आपण यशस्वीरित्या अर्ज केला आहे याबद्दल. अशा प्रकारे आपण शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.